श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे माझ्या चॅनल वरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा, आनंदाचा आणि आरोग्यदायी जावो हीच स्वामींच्या चरणी मी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. उद्या काय आहे तर उद्या आहे 25 जून म्हणजेच नर्मदा निर्जला एकादशी. उद्या काय आहे 25 जून वार गुरुवार, या दिवशी आलेली आहे निर्जला एकादशी. प्रत्येक महिन्यात 2 एकादशी येतात. प्रत्येक जो महिना असतो आपला त्याच्यामध्ये 2 एकादशी येतात आणि या प्रत्येक एकादशीचं महत्त्व हे सुद्धा वेगवेगळं असतं. प्रत्येक महिन्यात 2 एकादशी. वर्षभरातील सर्व एकादशी या भगवान विष्णूंना समर्पित आहे. एकादशीचा उपवास केल्याने भगवान विष्णूंची कृपा कायम राहते. हिंदू धर्मात निर्जला एकादशी सर्व 24 एकादशींमध्ये विशेष फळ देणारी मानली जाते. वर्षभरातील 24 एकादशींमध्ये निर्जला एकादशी ही सर्वात महत्त्वाची मानली जाते. हिंदू पंचांगानुसार ज्येष्ठ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला निर्जला एकादशी असे म्हणतात. तसेच या एकादशीला भीमसेनी पण एकादशी म्हणतात. प्रत्येक महिन्यात येणाऱ्या एकादशीचा व्रत करायला जमत नाही, पण एकादशीचे व्रत न करणारे लोक सुद्धा निर्जला एकादशीचे व्रत आवर्जून करतात. या एकादशीचे व्रत केल्याने वर्षभरात येणाऱ्या 24 ज्या एकादशी पूर्ण वर्षामध्ये ज्या येतात ना, त्या एकादशीचे पूर्ण फळ, जे पुण्य फळ आहे ते प्राप्त होते या एकादशी केल्यामुळे. आणि जर एकादशी करणाऱ्या एखाद्या व्यक्तीचा उपवास सुटला आहे तर त्या व्यक्तीने फक्त निर्जला एकादशीचा उपवास केला तर त्याला वर्षभराच्या सर्व एकादशींचे फळ मिळते. पण निर्जला एकादशीचा उपवास सर्वात कठीण असतो बरं का, जो ब्रह्ममुहूर्तापासून ते दुसऱ्या दिवशी सूर्य निघण्यापर्यंत पूर्ण होतो. आणि या उपवासात 24 तास पाणी सुद्धा पिले जात नाही. भगवान विष्णूंची सेवा, पूजा अर्चा. नमस्कार. उद्या आहे निर्जला एकादशी. ही यावेळी 18 वर्षी म्हणजेच 18 वर्षांनी 2026 ला ही एकादशी असणार आहे. या दिवशी अनेक शुभयोग तयार होत आहे. या शुभ योगांमध्ये निर्जला एकादशीचे व्रत करणे अधिक शुभ आणि फलदायी मानलं जात आहे. व्रत करणाऱ्या व्यक्तीला आणि त्याच्या कुटुंबियांना भगवान विष्णूंचा आशीर्वाद मिळतो आणि व्रताचा पूर्ण लाभ मिळतो. शुभ फळ प्राप्तीसाठी निर्जला एकादशीचं व्रत केलं जातं. हे व्रत करण्यासाठी म्हणून सर्व एकादशीमध्ये हे व्रत सर्वात कठीण मानले जाते. पांडवांपैकी भीमाने हे व्रत करून आपली कठीण तपश्चर्या पूर्ण केली होती, म्हणून या एकादशीला भीमसेन एकादशी असे देखील म्हटलं जातं. या व्रताची अचूक तारीख किंवा पारण मी पुढच्या सांगितले आहे, तर ते नक्की बघा तुम्ही आणि त्रिपुष्कर योग तयार होईल. हा शुभ योगामध्ये निर्जला एकादशीचा व्रत केल्याने तुम्हाला भरपूर खूप पुण्य प्राप्त होतं. निर्जला एकादशी व्रत केल्या भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त होते. सोबतच ही एकादशी 14 जून संध्याकाळी सुरू होऊन 25 जूनच्या रोजी म्हणजे उद्या चालू होणार आहे. 25 जून रोजी पार पडते. व्रत सोडण्याचा कार्यक्रम वेळ जो असतो तो 26 जूनला असेल. व्रत सोडण्याची वेळ 26 जून शुक्रवार सकाळी आहे. निर्जला एकादशी म्हणजे काय? एकादशीचे महात्म्य काय? निर्जला एकादशी ही ज्येष्ठ शुक्ल पक्षातील एकादशी असून तिला भीमसेनी एकादशी किंवा पांडव एकादशी असेही म्हणतात. हिंदू धर्म ग्रंथानुसार या दिवशी श्रद्धेने केलेला उपवास वर्षभरातील सर्व 24 एकादशींचे पुण्य प्रदान करणारा मानला जातो. आता हा उपवास कधी करावा? एकादशीचा उपवास नेहमी ज्या दिवशी सूर्योदयाला एकादशी तिथी असते त्या दिवशी करावा. स्थानिक पंचांगानुसार तिथी किंवा पारणा वेळ पाहणे आवश्यक आहे. केली जाते. निर्जला एकादशीला भगवान विष्णूंची पूजा करा. सर्व राशींच्या लोकांना विशेष लाभ मिळत असतो. या दिवशी भगवान विष्णू आणि ज्या देवी लक्ष्मी माता आहेत आपल्या, त्यांची पूजा केली जाते. जी प्रत्येक इच्छा पूर्ण करतात. तुमच्या ज्या मनात काही इच्छा असतील त्या नक्कीच पूर्ण होतील ही एकादशी केल्याने. आणि वर्षभर सुख समृद्धी आणेल, आरोग्य चांगलं राहील तुमचे. आणि जर आपण या निर्जला एकादशीच्या दिवशी व्रताचा संकल्प करून जर हे व्रत केले तर आपल्या मनातील कितीही कठीण म्हणजे तुमच्या मनात कितीही कठीणातली कठीण अडचण असेल किंवा इच्छा असेल ही देखील नक्कीच पूर्ण होते. धार्मिक दृष्टीने निर्जला एकादशी
ही सर्वश्रेष्ठ असल्यामुळे म्हणजे सर्वात उत्तम आणि सर्वात श्रेष्ठ अशी एकादशी म्हणजे निर्जला एकादशी. पण या दिवशी हा या दिवशी व्रतासोबतच काही प्रभावी उपाय आणि सेवा सुद्धा तुम्हाला करायच्या आहेत आणि केल्या जातात. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे. उद्या काय आहे? गुरुवार. उद्या स्वामींचा वार पण आहे आणि निर्जला एकादशी देखील आहे. तुम्ही उपवास नाही केला तरी चालेल, पण सकाळीच इथे लावा असा एक दिवा शत्रू तुमच्या समोर लोटांगण घालेल. 7 जन्माचे दारिद्र्य नष्ट होऊन घराची, मुलाची, पतीची अगदी भरभरून प्रगती होईल. तुमच्या मनातील प्रत्येक इच्छा ही पूर्ण होईल. तर हा दिवस कुठे, हा जो दिवा आहे तो कुठे लावायचा, कसा लावायचा, कसं तुपाचा लावायचा की तेलाचा, याबद्दलची संपूर्ण माहिती मी या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करेल. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि लवकरात लवकर नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत नक्की येईल. तर आणि कमेंट बॉक्स मध्ये कोणी कोणी एकादशी, निर्जला एकादशी केली आहे तर त्यांनी कमेंट नक्की करा आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र नक्की लिहा, जेणेकरून भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांचा कृपा आशीर्वाद हा तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर सदैव राहील. असेच व्हिडिओला एक कमेंट करून द्या. आपल्याला उद्या गुरुवार आहे, निर्जला एकादशीला करायचा आहे सकाळी 6 वाजल्यापासून ते दुपारी 12 वाजेपर्यंत. हा उपाय तुम्ही कधीही करू शकता, पण जर तुम्हाला शक्य झालं तर हा उपाय सकाळच्याच वेळेमध्ये करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा. या उपायात ज्याप्रमाणे आपण सकाळी तुळशीला जल अर्पण करतो, देवपूजा करतो, अगदी त्याच वेळेमध्ये आपण हा उपाय केला तर तो खूप जास्त प्रभावी ठरतो. जो उपाय मी तुमच्या सोबत शेअर करणार आहे तर हा आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये सांगितलेला आहे आणि तोच उपाय योग्य पद्धतीने मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे प्रत्येकाने उद्या निर्जला एकादशीला हा एक उपाय जो आहे तर तो करायचाच आहे. एकादशी व्रत हे सर्वश्रेष्ठ मानले जाते. या दिवशी जरी आपण व्रत नाही केला, उपवास नाही केला, पण हा काही उपाय जो मी सांगणार आहे तो आपल्या घरात केल्याने आपल्या घरातले आरोग्य, सुख, शांती लाभेल. तर नक्कीच हा उपाय करा. कुठेतरी आपल्याला या जे व्रत करणार आहोत त्याचं शुभ फळ जे आहे तर ते मिळत असतं, कारण काही दिवसांचा महत्व हे जास्त असतं. यासारख्या महत्वाच्या गोष्टी आपल्या जीवनावर खूप जास्त परिणाम करत असतात आणि म्हणून एकादशीला आपण जे काही उपाय करतो तर ते सिद्ध होतात. त्या उपायांचा आपल्याला शीघ्र फळ प्राप्त होते. आपल्या हिंदू धर्मात आणि ज्योतिषशास्त्रामध्ये दिव्याला ज्ञानाचे, प्रकाशाचे आणि सकारात्मक ऊर्जेचे काय म्हटले जाते? प्रतीक. यासोबतच देवी लक्ष्मीचा वास आपल्या घरामध्ये राहावा, आपल्या कुटुंबावर राहावा, आपल्या घरातील गरिबी, दरिद्रता, नंतर सुख, शांती ही सुद्धा जी गरिबी आहे, दरिद्री आहे ही दूर व्हावी आणि आपल्या घरामध्ये सुख आहे, शांती आहे, नंतर सुखाची लहर पसरावी. तसेच हा दिवा लावल्याने आपल्या घरात आपले जे कुटुंब आहे सुख, शांती आणि समृद्धी येते. एवढेच नाही तर या दिव्याने साक्षात भगवान श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मी यांचा आशीर्वाद हा प्राप्त होतो आणि आपल्या जीवनातील अंधार हा दूर होतो. जर आपल्या आयुष्यात काही अंधार असेल, म्हणजेच आपल्या आयुष्यामध्ये काही अडचणी सुरू असतील, काही संकटे आली असतील, काही दुःख असेल, त्यातून बाहेर पडण्याचा कुठलाही मार्ग हा आपल्याला सापडत नसेल तर हा उद्या निर्जला एकादशीचा हा उपाय नक्की करा. यामुळे तुमच्या जीवनामध्ये जे संकट आहे, जे दुःख आहे ते सुद्धा दूर होतील आणि बऱ्याच वेळा कष्ट आणि मेहनत करूनही आपल्याला त्या आपल्या कष्टाला, मेहनतीला योग्य यश मिळत नाही, फळ प्राप्त होत नाही. त्यामुळे कष्टाला आणि मेहनतीला यश मिळावं, घरात पैसे येण्याचे सर्व मार्ग मोकळे व्हावे, घरात सुख शांती व्हावी, यासाठी सुद्धा हा उपाय तेवढाच प्रभावी मानला जातो. तसेच हा उपाय केल्याने मनातील प्रत्येक इच्छा ही देखील पूर्ण होते. आपल्या मनामध्ये भरपूर इच्छा असतात आणि इच्छा पूर्ण होण्यासाठी आपण प्रयत्न सुद्धा करत असतो, पण कधी कधी आपण कितीही प्रयत्न केले तरी आपल्या प्रयत्नांना यश मिळत नाही आणि आपल्याला
इच्छा सुद्धा, आपल्या ज्या इच्छा आहे मनातल्या त्या पूर्ण होऊ शकत नाही. पण हा दिवा तुम्ही लावल्याने नक्कीच आपल्या ज्या इच्छित मनोकामना आहे, इच्छा आहे, इच्छा आकांक्षा आहे, तर त्या काय होतील, पूर्ण होतील. देखील पूर्ण होईल. घरातले वादविवाद असेल, घरात वादविवाद होतील, क्लेश, आजारपण असेल, मुलांची चिंता असेल, तर त्या सुद्धा काय होतील, नष्ट होऊ शकतात. त्यात दूर होऊ शकता. हा उपाय करण्यासाठी तुम्हाला उद्या सकाळी काय करायचं आहे, लवकर उठायचं आहे, स्नान करायचं आहे. अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडीशी हळद आणि गंगाजल टाकून तुम्हाला स्नान करायचं आहे. कारण या दिवशी स्नानाला सुद्धा तेवढंच महत्व आहे, जेवढं एकादशीला आहे. त्यामुळे स्नान करायचं आहे. हळद आणि गंगाजल टाकून स्नान केल्याने आपले शरीर आणि मन, आत्मा हा शुद्ध आणि पवित्र होतो. आपल्यामध्ये जी काही नकारात्मकता आहे तर ती सुद्धा दूर होते. यानंतर सूर्यदेवाला जल अर्पण करायचं आहे आणि आपल्या देवघरातील देवांची विधिवत पूजा करून घ्यायची आहे. भगवान विष्णूची भगवान विष्णूची मूर्ती असेल तर मूर्तीवरतीच अभिषेक करायचा आहे. अगदी तुम्ही शुद्ध पाण्याने अभिषेक केला तरीही चालेल किंवा तुम्ही पंचामृताने अभिषेक करा. फोटो असेल तर फोटो फक्त व्यवस्थित स्वच्छ पुसून काढा. त्यानंतर भगवान विष्णूंना सर्वात आवडतं म्हणजे काय असेल तर ते पिवळ्या रंगाचं फूल भगवान विष्णूंना खूप आवडतं. त्यांना नैवेद्य आणा, पिवळ्या रंगाची मिठाई आणा, धूप, दीप, अगरबत्ती लावायची आहे, दिवा लावायचा आहे, तुळशीपत्र अर्पण करायचे आहे आणि अशी पूजा करून तुम्हाला घरातील वातावरण हे प्रसन्न करायचं आहे. आणि यानंतर तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे. हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक दिवा लागणार आहे. मातीची पंती असेल तर तीच घ्या, नसेल तर इतर कोणत्याही धातूचा दिवा तुम्ही घेऊ शकता. दिव्यामध्ये आपल्याला शुद्ध गाईचं तूप घालायचं आहे. दिव्यामध्ये कोणतं, शुद्ध गाईचं तूप घाला. तूपच घालण्याचा प्रयत्न करा. तूप नसेल तर मग तुम्ही तेलही घातलं तरी चालतं. दिव्यामध्ये दुहेरी लांब कापसाची वात लावायची आहे आणि वात लावताना तिला थोडीशी हळद कुंकू लावून घ्या. ती लाल पिवळी करून अशी तुम्हाला वात लावायची आहे. आणि जर तुमच्याकडे रक्षासूत्राचा धागा असेल तर लाल पिवळ्या रंगाचा जर त्याची वात असेल तर अतिशय उत्तम. यानंतर काय करायचं आहे, एका प्लेटमध्ये थोडीशी चना डाळ ठेवायची आहे आणि त्या डाळीवरती हा दिवा ठेवून तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे. आणि चना डाळ का ठेवायची आहे, कारण चना डाळ हे भगवान विष्णू जे असतात, भगवान विष्णू जे आहेत आपले भगवान श्री हरी विष्णूंचं प्रतीक मानलं जातं. चना डाळ हे देखील भगवान विष्णूंना खूप अतिशय जास्त प्रिय होती, आवडती होती, म्हणून आपण चना डाळ यूज केली आहे, वापरली आहे. ही एकादशी गुरुवारी आलेली आहे, त्यामुळे या दिवशी या डाळीला खूप महत्व असतं. आणि यानंतर असा हा दिवा प्रज्वलित करून आपल्याला आपल्या देवघरामध्येच भगवान विष्णूंचा फोटो असेल, मूर्ती असेल किंवा बाळकृष्णाची मूर्ती असेल तर त्यांच्यासमोर हा दिवा प्रज्वलित करायचा आहे. दिवा प्रज्वलित केला की त्या दिव्यामध्ये आपल्याला ₹1 एक नाणं किंवा 2 लवंगा टाकायच्या आहेत. खायच्या ज्या लवंगा त्या दिवेला हळद, कुंकू, अक्षदा, फुलं असतील अर्पण करायचे आहे. धूप, दीप, अगरबत्ती आणि दिवा हा हे करायचं, ओवाळून घ्यायचा आहे. तिथेच बसून एक वेळा विष्णू सहस्त्रनाम, श्री स्वामी समर्थ मंत्र 108 वेळा पठण करायचं आहे. दोन्ही हात जोडून जी काही आपल्या मनात इच्छा आहे, नंतर तुमची काहीतरी संकट आहे ते तुमचं सांगायचं आहे भगवान विष्णू यांना, की माझे संकट, स्वामी समर्थ महाराजांनी सांगितलं, माझं संकट, माझी इच्छा जी आहे ती पूर्ण होऊ द्या आणि मी हे जे करत आहे, हे जो उपाय करते आहे, मनोभावे भगवान श्री हरी विष्णू यांना प्रार्थना करायची आहे. संध्याकाळी पुन्हा त्या दिवसामध्ये थोडंसं तूप, तेल, ज्या दिव्यामध्ये थोडं तूप टाकून द्यायचं. तेल जर लावलं, तेलाचं लावलं असेल तर तेल टाकून द्या. तेल घालून तोच दिवा आपल्याला देवघरात प्रज्वलित करायचा आहे. आणि शक्य असेल तर संपूर्ण दिवसभर तुम्ही अखंड हा दिवा लावू शकता. दुसऱ्या दिवशी ही डाळ काय करायची आहे, पक्ष्यांना, गाईला खाऊ घालायची आहे. जर असणार आहे ना, ते स्वच्छ धुवून आणि तुमच्या पर्समध्ये ठेवायचं आहे. जे तुम्ही तिथं नाणं ठेवलं होतं दिव्यामध्ये, ते नाणं स्वच्छ धुवायचं आहे. तुमच्या बॅगमध्ये किंवा तुमची जी तिजोरी आहे तिथं देखील ठेवलं तरी
चालेल. आणि ज्या 2 लवंगा असणार आहे ना, त्या लवंगा तुम्हाला तुळशीच्या मातीमध्ये दाबून द्यायच्या आहेत. आणि अशा पद्धतीने हा छोटासा उपाय आपल्याला उद्या निर्जला एकादशीला करायचा आहे. या उपायाला जास्त काहीच वस्तू लागत नाही आहे. तुम्ही बघितलं अगदी सोपा आहे. जसं पंथी लागते आहे. पंथी, वात, तूप असेल तर तूप, नाहीतर तेल घ्या, नाहीतर चना डाळ तर आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये असते. चना डाळ यूज करा. बस एवढं गोष्टी लागणार आहेत तुम्हाला. तर सकाळीच हा उपाय उठून करायचा आहे आणि जास्तीत जास्त प्रयत्न करा. नाही जमलं तर संध्याकाळी हा उपाय केला तरी देखील चालेल. जेव्हा तुम्ही असा दिवा भगवान विष्णूंसमोर लावून तुमची इच्छा व्यक्त करता, तेव्हा तो दिवा तुमची इच्छा देवापर्यंत पोहोचवण्याचं काम करत असतो. त्यामुळे अशा पद्धतीने हा उपाय तुम्ही नक्की करा. त्याचबरोबर आपल्या घरामध्ये जी ईशान्य दिशा असते तर तिथे सुद्धा एक दिवा लावायचा आहे. एक दिवा मातीचा घ्या किंवा जो पंथी असेल, दिवा असेल तुमच्या घरात जे अवेलेबल असेल ते कोणत्याही धातूचा असेल, कोणताही घेऊ शकता तुम्ही. त्यामध्ये कापसाची वात घ्यायची आहे, तेल असेल, तूप असेल ते घालायचं आहे आणि दिव्याला हळद-कुंकू लावून दिवा लावायचा आहे. तुम्हाला ईशान्य कोपऱ्यामध्ये प्रज्वलित करायचा आहे. दिव्याची वात ही ईशान्य दिशेला येईल अशा पद्धतीने हा दिवा आपल्या घरात लावायचा आहे. हा दिवा आपल्या घरामध्ये या दिवशी लावल्याने घरामधले जे ग्रहांचा दोष असेल किंवा वास्तू दोष असेल किंवा आजारपण असेल किंवा दुःख, दरिद्र, क्लेश असतील, भांडणं असतील, हे दूर होतील आणि घरामध्ये तुमच्या सुख, शांती, आनंदाचं वातावरण, समृद्धी नांदू लागेल. म्हणून तुमच्या घरामध्ये जे वादविवाद, क्लेश होत असेल ना, हा उपाय तुम्ही आवर्जून करा. उद्या निर्जला एकादशीला करायचा आहे. त्याचबरोबर तुमच्या घराजवळ पिंपळ वृक्ष असेल तर त्या वृक्षाखाली सुद्धा निर्जला एकादशीला संध्याकाळी तुपाचा दिवा लावा. तिथेच बसून आपलं ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करा. नंतर तुमच्याकडे स्त्री सुक्त असू शकतं, पुरुष सुक्त असेल तर ते देखील म्हटलं तरी चालेल. लक्ष्मी गायत्री मंत्र आहे हा देखील म्हणायचा आहे. जेव्हा असा दिवा आपण पिंपळ वृक्षाखाली लावून ही सेवा करेल तेव्हा साक्षात माता लक्ष्मी ज्या आहेत त्या आपल्यावर प्रसन्न होतील आणि आपले जे इच्छा आहेत त्या लवकरात लवकर पूर्ण करतील. तुमच्या घरातली आर्थिक स्थिती, समस्या दूर होतील. हा एक उपाय तुम्ही सुद्धा करू शकता. नंतर तुळशीपाशी सुद्धा आपण रोज दिवा लावतो तसा एक दिवा नक्की लावायचा आहे. छान असा तुपाचा दिवा लावा, तुळशीपाशी लावायचा. अगरबत्ती लावा सकाळी, संध्याकाळी या दोन्ही वेळेला तुम्ही तुळशीपाशी दिवा नक्की लावा. नंतर दिवा अगरबत्ती लावा, पाणी टाका तुळशीला रोज. अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती. आणि जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडला असेल, लाईक करा, शेअर करा आणि आपल्या परिवारासोबत शेअर करा. चला तर मग भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.